नाशिक ग्रामीण सिन्नर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील युवा पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। नाशिक ग्रामीण सिन्नर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश। पक्ष प्रवेशाहून ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे इतर पक्षांमध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेक सिन्नर तालुका आणि नाशिक ग्रामीण पट्ट्यातून अनेक तरुणांनी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला आहे। जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा ज्या पक्षावर अधिक विश्वास असतो त्याकडे तिथे येणाऱ्यांची ओढ असते। नाशिक ग्रामीण आणि सिन्नर तालुकासह अनेक ठिकाणी आम्हाला यश मिळेल। लोकांना विकास काम आणि काम करणारे नेतृत्व हवं असतं। ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे 24 तास पैकी 18 तास काम करणारे नेतृत्व हे राज्याला लाभले आहे। त्यामुळे महायुतीमध्ये काम करण्याची ओढ या ठिकाणी आहे। मातोश्री ड्रोन यावर बोलताना ते म्हणाले, मला या संदर्भात माहिती नाही, असं काही त्या संदर्भात घडलं असेल तर त्या ठिकाणी सतर्कता बाळगून तातडीने इलाज करायला पाहिजे। स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळं अनेक इतर पक्षांमधले म्हणजे काही उभाटाचे असतील, काही शरद पवार राष्ट्रवादी गटाचे असतील, असे अनेक सिन्नर तालुका व नाशिक ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे। आणि मला असं वाटतं का हीच ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतात त्यावेळेस ज्या पक्षावरती अधिक विश्वास असतो त्याकडे लोकांची ओढ असते आणि म्हणून आम्हाला निश्चित खात्री आहे आम्हाला नाशिक ग्रामीण असेल किंवा सिन्नर ग्रामीण असेल अशा अनेक भागांमध्ये निश्चित त्या ठिकाणी यश मिळेल। या पद्धतीने बघितलं जातं की लोक सत्ताधारी पक्षांमध्ये अधिक प्रमाणावर सहभागी होतात, काय नक्की त्यांच्या भावना असतील? मला असं वाटतं अनेक लोकांना विकास कामं आणि काम करणारं नेतृत्व हवं असतं आणि म्हणून ज्या प्रकारे आज फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे सातत्यानं 24 तास पैकी जवळजवळ 18 तास 16 तास काम करणारं हे नेतृत्व आपल्या राज्याला लाभलेलं आहे आणि म्हणून महायुतीकडं काम करण्याची ओढ अनेकांची या ठिकाणी आहे। मला असं वाटतं का अनेक आज समोर विरोधकच राहिलेले नाहीत आणि म्हणून आमच्यात महायुतीमधले लोक इकडं तिकडं जात आहेत, तर मला असं वाटतं का महायुती कुठेतरी मजबूत होती। दुसरीकडं मातोश्रीवरती फिरत्या म्हणजे एक विमान फिरत आहे, खूप धोकादायक आहे असं म्हटलं जातं। काय वाटतं, तुम्ही देखील यापूर्वी मातोश्रीवर रेग्युलर जात होतात, काय सांगाल संदर्भात? मला असं वाटतं का या संदर्भातली आपल्याला माहिती नाही, परंतु या संदर्भामध्ये असं काही घडलं असेल तर तातडीनं त्याच्याविषयी सतर्कता बाळगून त्यावरती तातडीनं इलाज करायला पाहिजे।